छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीनं पावन झालेल्या किल्ले रायगडावर एक आगळावेगळा साहित्यिक सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला। प्रख्यात लेखक आणि बँकर गौतम कोतवाल यांनी लिहिलेल्या 50हून अधिक प्रेरणादायी पुस्तकांचे प्रकाशन छत्रपती शिवरायांच्या स्मारकासमोर करण्यात आले। लेखक कोतवाल यांनी आजवर 2000 पेक्षा जास्त यशस्वी उद्योजकांच्या मुलाखती घेतल्या असून त्यातील 1500 उद्योजकांच्या यशोगाथा त्यांनी पुस्तक रूपाने जगासमोर मांडल्या आहेत। मराठी तरुणांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहित करणे हाच त्यांच्या या महान लेखनाचा मूळ उद्देश आहे। साहित्यातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते प्रतिष्ठित साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील त्यांनी दुबई आणि सिंगापूरमधील उद्योजकांचे कार्य समाजासमोर आणले। त्याचसोबत ग्रीन वर्ल्ड क्लबच्या माध्यमातून त्यांनी भारतीय उद्योजकांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे। आज या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आमचे मित्र गौतमजी कोतवाल यांनी वेगवेगळ्या विषयावर 50 पुस्तकं लिहिले आणि त्याचा अर्पण सोहळा छत्रपतींच्या चरणी करण्याचं त्यांनी आयोजन केलं। आणि त्या ठिकाणी मला खरंच अभिमान वाटला की एखादा सामान्य कुटुंबातला माणूस जेव्हा एवढं मोठं काम करतो, आज 50 पुस्तकं लिहिलीत त्यांनी, पुढे 100 इकडे त्यांची वाटचाल व्हावी आणि म्हणून त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आलो। मी भारतीय मराठा महासंघ रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून त्यांचं या ठिकाणी स्वागत केले आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देते। खरं तर मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे। माझ्या संपूर्ण कुटुंबामध्ये ग्रॅज्युएट होणारा हा मी पहिलाच मुलगा होतो आणि ज्यावेळेस मला 10वी झाल्यानंतर कुठली साईड घ्यायची किंवा ग्रॅज्युएट झाल्यानंतर कुठल्या प्रकारचा व्यवसाय करायचा, नोकरी कशी मिळवायची याच्यासाठी भरपूर धडपड करावी लागली। मार्गदर्शन देणारं कोणी नव्हतं आणि लायब्ररीजमध्ये जाऊन असा काही डाटा किंवा अशी काही माहिती मिळते अशी मला त्याच्याबद्दलची कल्पना नव्हती किंवा नॉलेज नव्हतं। त्यामुळे माझे करिअर घडवताना मला अनेक हाल अपेष्टा करायला लागल्या, अनेक ठिकाणी संघर्ष करावा लागला आणि हा संघर्ष जो माझ्या वाट्याला आला आहे, एका शेतकऱ्याच्या मुलाला आलेला आहे, तर इथून पुढे भविष्यामध्ये अशा प्रकारचा संघर्ष कुणालाही येऊ नये। च्या तब्बल 25 वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तृत्ववान लोकांवरती लिहायला मी सुरुवात केली। ते लिहित असताना खरं तर माझा उद्देश असा होता की शून्यातून विश्वनिर्माण करणारी लोक जे आज खऱ्या अर्थानं आपल्या समाजातले खरे हिरो आहेत, परंतु तरुण पिढी आपण जर पाहिली तर कुठेतरी चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या लोकांच्या मागे पळताना आपल्याला दिसते आणि त्यातूनच कोयता गँग असेल किंवा अशा पद्धतीची अपप्रवृत्ती करणारी काही पिढी किंवा काही अपप्रवृत्ती पुढे यायला लागलेल्या आहेत। पण ह्या मुलांना जर आपण समाजातले खऱ्या रिअल हिरोची ओळख करून दिली आणि त्यांना जर चांगला आदर्श ठेवला, आपल्या आजूबाजूला जे सत्य रिअल स्टोरीज आहे त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या, तर मला असं वाटतं की ह्या येणाऱ्या पिढीवर किंवा आत्ताच्या पिढीवरती निश्चितपणे परिणाम होऊन यातून अनेक उद्योजक घडू शकतील। हा माझा ह्या लिखाणामागं किंवा हे साहित्य निर्मिती करण्यामागं खरा उद्देश होता।